वर्धा येथे प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थानांतराच्या निर्णयाबाबत आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली। या परिषदेत संबंधित निर्णयाविरोधातील तथ्यात्मक आणि घटनात्मक बाजू सार्वजनिकपणे मांडण्यात आली। जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज ही खाजगी संस्थाने आहेत, त्यामुळे त्यांना आधार मानून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन न करणे योग्य नाही, असं मत विक्की सवाई यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केले। वर्धा शहरामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे प्रस्तावित झालं होतं, जे की जिल्ह्याच्या मुख्यालयामध्ये आहे आपला। आणि इथे वर्धा इथे साटोडा इथे जागा बघण्यात आली होती आणि याच्या CR पण महाराष्ट्र राज्य सरकार आणि वर्धा जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आला होता। आणि सांगतो की आपल्या वर्धा शहरामध्येच नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 9 मेडिकल कॉलेज शासकीय हे सँक्शन करण्यात आले होते आणि जिल्ह्याच्या मुख्यालयामध्ये त्याच्यामध्ये आपला वर्धा पण होता, जिथे साटोडा इथे 17.93 हेक्टरची जागा, जे की 45 एकर इतकी आहे। आपला वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालय हा 491 खात्याचा रुग्णालय आहे। त्याच्यामध्ये महिला रुग्णालय बनून तयार आहे 100 खात्याचं आणि 391 खाते हा जिल्हा सामान्य रुग्णालय, 100 खात्याचा महिला रुग्णालय, टोटल मिळून झाले 491 खात्याचं। आणि सगळी सुविधा इथे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आहे, एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी। आणि जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत त्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी सगळी सुविधा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपलब्ध आहे। आता 21/2/2023 हा GR महाराष्ट्र राज्य आणि वर्धा जिल्हा अधिकारी यांना पाठवण्यात आला, पण 2023 हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये वर्धा शहरामध्ये प्रस्तावित मेडिकल कॉलेज हा हलवण्यात आला, स्थानांतरित करण्यात आला। का बरं स्थानांतरित करण्यात आला? याचा उद्देश की यानं महाराष्ट्र राज्य सरकारने जे उपमुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस यांना समितीचे अध्यक्ष बनवण्यात आलं वर्धा आणि अमरावतीच्या मेडिकल कॉलेजच्या संदर्भात, की जागा निश्चित करण्याचा अधिकार आता उपमुख्यमंत्री समितीचे अध्यक्ष हे घेणार। समीर कुन्हेवार यांच्या मागणीनुसार यांनी वर्धा शहरामधली संपूर्ण वर्धा जिल्ह्याच्या नागरिकांना जे सुविधा मिळायला पाहिजे होती, त्यांचा अधिकार म्हणजे त्यांच्याकडून तो अधिकार हिसकावून त्याला स्थानांतर समीर कुन्हेवार यांच्या मनमानी ढंगाने राजकीय दबावामुळे त्याला स्थानांतर करून जिथे 420 खात्याचा रुग्णालय उपस्थितच नाही, जे नियमानुसार राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या नियमानुसार जिथे हिंगणघाटमध्ये 420 खात्याचा रुग्णालय उपस्थित नाही, आणि मग हिंगणघाट इथून त्यानंतर एका जाम गावामध्ये स्थानांतर केलं कुषित विभागाची जागा, तिथे पण 420 आर्टिकल 14 आणि 21चं पूर्णपणे उल्लंघन केलेलं आहे। हे रेकॉर्डमध्ये यांच्या आदेशाच्या रेकॉर्डामध्ये कुठेही समीर कुन्हेवार यांच्या मागणीनुसार इथे स्थानांतर करण्यात आलं, समितीने हे आदेश पारित केला, हे कुठेही उल्लेख नाही। आणि आम्ही म्हणूनच ह्याच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालय हायकोर्टामध्ये जनहित याचिका टाकली। PL 1825 हा नंबर आहे याचिकाचा। आणि आता 23 मार्च कोर्ट आपला आदेश पारित करणार आहे आणि जे पण आदेश कोर्टाचा राहील ते आम्ही स्वीकार करू, वर्धा जिल्ह्याचे नागरिक स्वीकार करण। अगर भारतीय संविधान 14 आणि 21 अगर याचा उल्लेख होत असेल भारतीय संविधानाच्या आर्टिकल असा, तर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये त्या आदेशाच्या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये न्याय मागण्यासाठी जाऊ जनहितासाठी, आणि तिथून आम्ही न्याय घेऊनच येऊ हे आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे। पण आम्ही उच्च न्यायालय हायकोर्टाचा जे पण निर्णय राहील, आम्हाला असं वाटते का जनहितामध्ये तो निर्णय येईल आणि जनताला वर्धा शहरामध्ये
आणि संपूर्ण वर्धा जिल्ह्याच्या नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा मिळेल हीच आमची अपेक्षा आहे न्यायालयाकडून